सन्मान महाराष्ट्र, नातं महाराष्ट्राचं, देणं मराठीचं. चला पाहू आजच्या काही ठळक घडामोडी. गाण्यातून जय भवानी शब्द काढणार नाही, उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. त्यांची चर्चा महाराष्ट्राच्या संदर्भात महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. कर्नाटकातील निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सभेत हनुमान हा शब्द कसा वापरला? पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर निवडणूक आयोगाने काय कारवाई केली हे आम्हाला कळवले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजरंग बली की जय चा जयघोष करत मतदान करा असे सांगितले. हा आचारसंहितेचा भंग नव्हता का? सोबतच उद्धव ठाकरे यांनी अमित शहांनाही धारेवर धरले. तुम्ही आम्हाला मतदान करा, आम्ही तुम्हाला रामलल्लाचे दर्शन देऊ असे अमित शहा म्हणाले होते. जय भवानी जय शिवाजी हे घोषवाक्य महाराष्ट्रातील जनतेत वसलेले आहे. आम्हाला गाण्यात बदल करण्यास सांगितले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की निवडणूक आयोगाने आम्हाला पत्र लिहून रिलीज झालेल्या गाण्यातून 2 शब्द काढण्यास सांगितले आहे. हा महाराष्ट्राच्या कुलदेवीचा अपमान नाही का? आज ते गाण्यातून जय भवानी हा शब्द काढायला सांगत आहेत. उद्या ते जय शिवाजी म्हणणंही बंद करतील. निवडणूक आयोगापुढे आम्ही झुकणार नाही. आमच्या गाण्यात वापरलेले शब्द काढणार नाही. निवडणूक आयोगाने आधी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांवर कारवाई करावी. निवडणूक आयोगानेही हिंदू तुमचा धर्म या शब्दांवर आक्षेप नोंदवला आहे.